नमस्कार, सिटी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। एक भक्तिमय आणि ऐतिहासिक सोहळा सध्या महाराष्ट्रात अनुभवायला मिळतोय। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विदर्भातील 431 वर्षाची अखंडित परंपरा असलेले कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। टाळ मृदुंग आणि विठुरायाच्या गजराने अमरावती नगरी दुमदुमून गेली आहे। टाळ मृदुंग आणि माता रुक्मिणीचा गजर हे विहंगम दृश्य आहे कौंडण्यपूरच्या माता रुक्मिणीच्या पालखीचं। महाराष्ट्रातील 431 वर्षांची परंपरा असलेली विदर्भाची पुरातन राजधानी आणि माता रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथून माता रुक्मिणीची पालखी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। मंगळवार 3 मे रोजी ही पालखी अमरावतीमध्ये दाखल झाली आणि शहरातील बियाणी चौक परिसरात काँग्रेसच्या वतीने भव्य स्वागताचं आयोजन करण्यात आलं। यावेळी माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या वतीने या सोहळ्याचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं। बियाणी चौक परिसरात ढोल ताशे, पालखी दिंडी आणि मृदुंगाच्या गजरात आई रुक्मिणी मातेच्या पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी स्वतः मृदुंगाच्या तालावर फुगडी खेळून पालखीचं स्वागत केलं आणि भव्य महाआरतीचंही आयोजन करण्यात आलं होतं। आपल्या समोर सादर करत आहेत वारकरी कुंडली यावर्षी खरं प्रार्थना आई रुक्मिणीला हीच आहे की बळीराजा सुखाव आणि जे बॉर्डरवर आपले सैनिक खरं त्यांनी जी काही आपल्या जीवाची आहुती देऊन आपलं सगळ्यांचं प्रोटेक्शन करतायत त्यांच्या बायका, त्यांच्या घरातल्या जे मंडळी, काही एक्स सर्व्हिसमॅन, ते आई रुक्मिणीच्या पालखीचं पूजन या ठिकाणी यावर्षी करणार आहे। स्वामी रामराजेश्वर महाराज देखील या ठिकाणी आहे आणि शेतकरी बांधव दरवर्षी असतात तर ते आहेतच, पण यावर्षीचं पूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आईला हीच प्रार्थना आहे की आपला देश सुरक्षित राहो, या ठिकाणी शेतकऱ्यांचं भलं हो आणि कोणी जातीभेदाचं राजकारण न करता हे देशाचा एकोपा राहो। या ठिकाणी सगळ्या समाजाचे, मुस्लिम समाजाचे बांधव पण या ठिकाणी येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे त्या पालखीचं स्वागत करतात। मागच्या वर्षी जर पाहिलं तर राज्य सरकारने वारकऱ्यांना 20,000 रुपये दिले होते, तसेच विमाचा खर्च उपलब्ध आहे। खूप मोठा विषय आहे। आता जे लोक सरकारमध्ये बसलेले आहेत त्यांनी वोट घेण्यासाठी नाही काही ते सगळं केलं। मला बघा एक गोष्ट, आज वारकरी चालले आहेत, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालख्या चालल्या आहेत। मागच्या वर्षी प्रत्येक पालखीला 20-20 हजार रुपये दिले आणि आज बेशरमासारखे ते हे पैसे नाही देत म्हणतायत। असं कसं चालेल?
वारकऱ्यांचा खरं विमा पण काढला गेला पाहिजे, लाईफ इन्शुरन्स पण त्यांचा काढला गेला पाहिजे, कारण खूप ॲक्सिडेंट्समध्ये रस्त्याने जात असतात ते, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे नियम सातत्यानं लागू झाले पाहिजे. प्रत्येक जिथून पालखी जाते तिथल्या कलेक्टर ऑफिसनी देखील एक ॲम्ब्युलन्स, एक पाण्याची टाकी, या सगळ्या गोष्टी पण तिथं उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पण हे जे सरकार आहे हे फक्त मतांसाठी राजकारण करतं आणि आता इलेक्शन नाही आहेत म्हणून हे लोक देणार नाही, असं चालणार नाही. आम्ही आमचे हक्काचे पैसे वारकऱ्यांना तो अधिकार दिल्याशिवाय आम्हीही शांत बसणार नाही. ताई, काय साकडं घालणार आहे पांडुरंग? पांडुरंगाला साकडं देश एकत्र राहायला पाहिजे, सगळे सुखावले पाहिजे, बळीराजा सुखावला पाहिजे आणि जे आपले सैनिक बॉर्डरवर आहे त्यांच्या परिवाराला पण सुरक्षित ठेवलं पाहिजे. खासदार बळवंत वानखडे, राजराजेश्वर माऊली, अमरावती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, यश खोडके, महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी आई रुक्मिणीच्या पालखीचं दर्शन घेतलं. भक्ती आणि परंपरेचा हा अपूर्व संगम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे. तर पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या या पालखी सोहळ्याने संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळीच चैतन्य निर्माण केले आहेत. अशाच आणखी बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.